फ्रेंड्स, तर आज आम्ही गेलो होतो आमच्या इथेल डोंगरावरती। वातावरण खूप छान होतं, त्याच्यामुळे मी आणि शर्विन आणि इथल्या माझ्या फ्रेंड्स आम्ही वरती गेलो। डोंगर चढताना रस्ता अजिबात व्यवस्थित नव्हता। अशा खडका दगडावरूनच आम्ही वरती आलो। शर्विनला मी उचलून घेतलेलं होतं। त्यानंतर मी इथे आल्यानंतर त्याला उतरवलं। त्याचं खूप हट्ट चाललेला की मम्मी मला सोड म्हणून। व्ह्यू पहा किती छान दिसतोय ना। नंतर शर्विन इथे पळत निघाला होता। आणि मला म्हटलं की इथे मी आता बसतो थोड्या वेळ। त्यानंतर हळूहळू आम्ही पुढे आलो। वातावरण पहा किती छान झालेलं आहे पावसाचं। व्यवस्थित बस मग। पडजीन। मी त्याला म्हणत होते टमू पडशील ना, तर तो पण मला तेच रिटर्न बोलत होता। नंतर तो तिथे एक झाड होतं, आमच्या इकडे त्याला टणटणी बोलतात, तर त्याला छोटे छोटे असे फुलं आलेले होते। फुलं म्हणण्यापेक्षा आपण फळच म्हणूया त्याला। तर तो त्याच्याशी खेळत होता। त्याला असं वाटायचं की ते सीताफळच आहे। त्यालाही खूप मस्त वाटत होतं निसर्गाच्या सानिध्यात जाऊन। हे वाला आमचं घर आहे, म्हणजेच माझी मम्मीचं घर आहे, माझं माहेर आहे हे। वरती आल्यानंतर त्याचं चाललं होतं तर झाडाची पानं वगैरे तोडायचं। नंतर तो हळूहळू पुढे आला। इथं त्याच्या सँडलमध्ये दगड गेलेला होता, त्यामुळे त्याला व्यवस्थित चालता येत नव्हतं। काढला मी नंतर त्याचा तो दगड आणि व्यवस्थित सँडल घालून दिला। नंतर तो हळूहळू झाडातून पळत येत होता। सावकाश तो येत होता त्यातून, आणि त्याला आनंद पण तेवढाच होत होता। त्याच्या चेहऱ्यावरती दिसतच असेल तुम्हाला, खूप खुश होता तो। त्याला कसं यावं ते समजत नव्हतं। नंतर फायनली तो आला बाहेर। आणि खुश होऊन इथे डान्स करत होता। नंतर सुटला पळत एकदम फ्रीली। त्याला खूपच छान वाटत होतं। त्याची मजा मस्ती सुरू झाली। इथून वरती चढायचा, डान्स करायचा। त्याला खूपच आनंद झालेला होता डोंगरावरती गेल्यामुळे। पहा तो किती छान डान्स करतोय, आणि हॅप्पी पण तो तेवढाच आहे हा। नंतर मी इकडच्या साईडनी थोडासा व्ह्यू घेतला डोंगराचा। पहा ना तुम्ही किती छान दिसतंय। निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावरती खूपच प्रसन्न वातावरण असतं, म्हणजे खूप प्रसन्न वाटतं आपल्याला। त्यानंतर इथे तो दगड घेऊन खेळत होता दगडांसोबत। काय करतोयस रे? कशाला? घर घर कुठे? आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी।
हे अशी असतात टणटणीची फुलं. मगाशी तो जे फळं खेळून त्यांच्याशी खेळत होता ना ती. त्यानंतर घरी येताना पहा तुम्ही डोंगरावरील दगड किती मोठे मोठे आहेत. या दगडावरती मी शाळेत असताना माझं नाव लिहिलेलं होतं. आता तेवढं दिसत नाही आहे क्लिअर, सगळं पुसट झालेलं आहे. दगडानेच त्याच्यावरती लिहिलेलं आहे ते नाव. असे भरपूर सारे फ्रेंड्स होते की त्यांनी पण त्यांची नावं लिहिलेली होती, पण आता ते काही दिसत नाही आहेत. नंतर आम्ही आलोत घरी.